नमस्कार वृषभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, राशी स्वामी माऊलीच्या या पावन आणि विचार प्रवर्तक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी आहे, पण ऐकताना प्रत्येकाला स्वतःचं प्रतिबिंब यात नक्कीच दिसेल. वृषभ राशी म्हणजे स्थैर्य, संयम आणि विश्वासाचं प्रतीक. पण प्रत्येक तेजस्वी गुणामागे काही कटू सत्य लपलेली असतात, जी सत्य ऐकायला कठीण असतात, पण जीवन बदलण्याची ताकद त्यात असते. आज आपण बोलणार आहोत वृषभ राशींच्या जीवनातील 50 अशी कटू सत्य, जी कदाचित आजपर्यंत कोणीही तुम्हाला स्पष्टपणे सांगितली नसतील. ही सत्य ऐकून काही जण अस्वस्थ होतील, तर काही जण म्हणतील हे तर अगदी माझ्याबाबतच आहे. हा व्हिडिओ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर आत्मपरीक्षणासाठी आहे. कारण सत्य स्वीकारल्याशिवाय परिवर्तन होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर एखादं सत्य तुमच्या मनाला भिडलं असेल, तर ते योगायोग नसून ईश्वरी संकेत समजा. चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीच्या लोकांची ही 50 कटू सत्य. नंबर 1. वृषभ राशीचा माणूस शांत दिसतो, पण ही शांतता आनंदातून नाही, तर सतत सहन करण्याच्या सवयींमधून आलेली असते. तो न बोलता बरंच काही सहन करतो आणि म्हणूनच त्याचं दुःख कुणाला दिसत नाही. नंबर 2. तो लोकांवर पटकन विश्वास ठेवतो, कारण त्याचं मन शुद्ध असतं आणि स्वार्थी विचार त्याच्या स्वभावात नसतात. पण हाच विश्वास अनेक वेळा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरतो. नंबर 3. वृषभ राशीचा व्यक्ती प्रेम करताना स्वतःला पूर्णपणे विसरतो. समोरचा माणूस सुखी राहावा यासाठी तो स्वतःच्या भावना नेहमी दाबून ठेवतो, पण शेवटी प्रेमात जास्त जखमी तोच होतो. नंबर 4. तो नातं तुटू नये म्हणून अपमानही सहन करतो. स्वाभिमान दुखावला तरी तो शांत राहतो, पण मनातल्या जखमा हळूहळू खोल होत जातात. नंबर 5. सगळं मीच सहन करतो ही भावना त्याच्या आयुष्याचा भाग बनते. तो मजबूत असल्याचा मुखवटा घालतो, पण आतून तो खूप थकलेला असतो. नंबर 6. वृषभ राशीचा माणूस भावना खोलवर अनुभवतो, पण त्या व्यक्त करायला शब्द कमी पडतात. म्हणूनच त्यांचं मौन अनेक वेळा चुकीचं समजलं जातं. नंबर 7. तो इतरांच्या गरजा स्वतःच्या गरजांपेक्षा आधी ठेवतो. स्वतःसाठी काही मागणं त्याला अवघड वाटतं आणि याच सवयींमुळे तो शेवटी दुर्लक्षित राहतो. नंबर 8. लोक त्यांच्या संयमाला कमजोरी समजतात. तो विरोध करत नाही म्हणून त्याला गृहीत धरलं जातं, पण त्याच्या सहनशक्तीची खोली फार कमी लोक ओळखतात. नंबर 9. वृषभ राशीचा माणूस राग व्यक्त करत नाही. तो राग मनात साठवत जातो आणि हा साठलेला राग एके दिवशी त्यालाच त्रास देतो. नंबर 10. एकदा मन दुखावलं गेलं की तो पुन्हा सहज विश्वास ठेवत नाही. बाहेरून तो जरा सामान्य दिसतो, पण आतून तो कायम सावध झालेला असतो. नंबर 11. तो खूप मेहनत करतो, पण त्याच्या कष्टाचं फळ नेहमी उशिराच मिळतं आणि हा विलंब त्याच्या मनाला खचवतो. नंबर 12. अनेक वेळा त्याला वाटतं की इतर लोक कमी कष्ट करून पुढे जात आहेत. हा विचारच त्याला अस्वस्थ करतो, पण तरीही तो आपला मार्ग सोडत नाही. नंबर 13. वृषभ राशीचा माणूस स्थैर्यावर प्रेम करतो, म्हणून बदल स्वीकारायला त्याला जरा वेळ लागतो, पण हा उशीर त्याच्यासाठी महागात पडतो. नंबर 14. चुकीच्या नात्यात अडकून राहणं हे त्याचं मोठं दुःख असतं. सगळं ठीक होईल या आशेवरती तो थांबून राहतो, पण वास्तव हे वेगळंच असतं. नंबर 15. तो एकटेपणाची भीती बाळगतो, पण तरीही लोक लढाया तो एकटाच लढतो आणि ही विसंगती त्याला आतून तोडते. नंबर 16. वृषभ राशींचा व्यक्ती पैसा कमावतो, पण स्वतःवर खर्च करताना त्याला अपराधी वाटतं. जणू स्वतःचा आनंद चुकीचा आहे असंच त्याला वाटतं. नंबर 17. तो कुटुंबासाठी सगळं करतो, पण त्याच कुटुंबात त्याचं मोल कमी केलं जातं. ही गोष्ट त्याला आतून फार दुखावते. नंबर 18. स्वतःची स्वप्न तो मागे ठेवतो, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरतं, पण यामध्ये तो स्वतःलाच हरवतो. नंबर 19. माझ्याकडून काहीतरी कमी पडलं ही भावना त्याच्या मनात कायम असते. जरी परिस्थिती त्याच्या हातात नसली तरी तो स्वतःलाच नेहमी दोष देतो. नंबर 20. वृषभ राशीचा माणूस स्वतःचं दुःख कुणाला सांगत नाही, कारण तो कोणावर ओझं व्हायला त्याला नको वाटतं, पण या मौनामुळे त्याचं दुःख अधिक वाढतं. नंबर 21.
विश्वासघात त्याला फार खोलवर जखमी करतो. तो पटकन सावरत नाही आणि ही जखम पुढील नात्यांवरही परिणाम करते. नंबर 22. पुन्हा विश्वास ठेवताना तो फार सावध होतो. प्रत्येक गोष्टीत शंका पाहतो आणि कधीकधी चांगली माणसंही दूर जातात. नंबर 23. वृषभ राशींचा व्यक्ती स्वतःला कमी लेखतो. जरी त्याच्यात खूप क्षमता असली तरी ही आत्मशंका त्याच्या प्रगतीला अडथळा ठरते. नंबर 24. लोक त्याला शांत म्हणून दुर्बल समजतात, पण प्रत्यक्षात तो खूप मजबूत असतो. फक्त त्याची ताकद दिसून येत नाही. नंबर 25. तो इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचे निर्णय बदलतो. स्वतःचं मत मागं ठेवतो आणि त्यामुळे त्याला आतून खूप जास्त त्रास होतो. नंबर 26. सतत जबाबदाऱ्या घेतल्यामुळे त्याच्या मनावर ताण वाढतो. तो थकल्याचं मान्य करत नाही, पण शरीर आणि मन दोन्ही थकलेलं असतात. नंबर 27. हा ताण हळूहळू त्याच्या आरोग्यावर परिणाम करतो. झोप, चिंता, अस्वस्थता वाढते, पण तो याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. नंबर 28. वृषभ राशीचा माणूस बदलाची गरज ओळखतो, पण बदल करण्याची हिंमत उशिरा करतो आणि संधी निघून जातात. नंबर 29. योग्य संधी समोर असूनही आत्मशंका त्याला थांबवते. मी करू शकतो का हा प्रश्न त्याला सतावतो आणि तो स्वतःलाच मर्यादित करतो. नंबर 30. निर्णय न घेण्याची सवय त्याच्यासाठी घातक ठरते. वेळ निघून जाते आणि मग पश्चाताप उरतो. नंबर 31. वृषभ राशीचा माणूस फार कमी लोकांसमोर मन मोकळं करतो. तो निवडक लोकांवरच विश्वास ठेवतो आणि म्हणूनच त्याचं एकटेपण वाढतं. नंबर 32. बाहेरून तो कठोर दिसतो, पण आतून तो खूप नाजूक असतो आणि हे विरोधाभास त्याला थकवतात. नंबर 33. तो देवावर श्रद्धा ठेवतो, पण सततच्या अडचणींमुळे कधीकधी त्याचा संयम ढासळतो. तरीही तो विश्वास सोडत नाही. नंबर 34. त्याला वाटतं की देव त्याची परीक्षा घेत आहे, पण या परीक्षा त्याला घडवत असतात हे सत्य त्याला खूप उशिरा कळतं. नंबर 35. दुःखातून तो जास्त शिकतो. आनंदापेक्षा दुःखच त्याचा गुरु ठरतो आणि ही शिकवण वेदनादायी असते. नंबर 36. तो आनंदी असल्याचं भासवतो, पण आतून तो तुटलेला असतो. हा मुखवटा कायमचा थकवणारा असतो. नंबर 37. लोक त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवतात, पण त्याच्या अपेक्षा फार क्वचित पूर्ण होतात. ही असमतोल भावना त्याला दुखावते. नंबर 38. वृषभ राशींचा व्यक्ती स्वतःचं महत्त्व उशिरा ओळखतो. तो स्वतःला गृहीत धरतो आणि हेच त्याचं सर्वात मोठं नुकसान ठरतं. नंबर 39. जेव्हा तो स्वतःसाठी उभा राहतो तेव्हा लोक त्याला स्वार्थी म्हणतात, पण प्रत्यक्षात तो फक्त स्वतःला वाचवत असतो. नंबर 40. एकदा मन बंद झालं की तो पुन्हा सहज उडत नाही. भिंती उभ्या राहतात आणि जवळ येणं कठीण होतं. नंबर 41. वृषभ राशीचा माणूस दुःख सहन करत करतच परिपक्व होतो. त्याचं आयुष्य कठीण असतं, पण त्याची आत्मा मजबूत असते. नंबर 42. प्रत्येक वेदना त्याला थोडं थोडं बदलते. तो पूर्वीसारखा राहत नाही, पण अधिक समजूतदार होतो. नंबर 43. लोक त्याच्या संयमाची परीक्षा घेतात, पण त्याच्या सहनशक्तीची मर्यादा ओळखत नाहीत आणि जेव्हा ती मर्यादा ओलांडते तेव्हा सगळं काही बदलतं. नंबर 44. वृषभ राशीचा माणूस उशिरा का होईना कठोर निर्णय घेतो आणि तो निर्णय अंतिम असतो. मागे फिरणं त्याच्या स्वभावातच नसतं. नंबर 45. एकदा त्याने ठरवलं की पुरे, तेव्हा तो स्वतःलाही मागे ठेवत नाही. ही त्याची खरी ताकद असते. नंबर 46. वृषभ राशींचा व्यक्ती उशिरा नशीबवान ठरतो. त्याचं यश संथ येतं, पण ते टिकाऊ असतं. नंबर 47. त्याचं नशीब उशिरा उजळतं, पण त्या प्रकाशात स्थैर्य असतं. क्षणिक चमक नसते. नंबर 48. आयुष्यातील सगळ्या वेदना त्याला घडवतात. तो सहज तुटत नाही, कारण तो आतून मजबूत झालेला असतो. नंबर 49. तो जितका शांत असतो तितकाच तो आतून शक्तिशाली असतो, पण ही शक्ती तो कधी मिरवत नाही. नंबर 50. वृषभ राशीच्या जीवनातील सर्वात मोठं कटू सत्य म्हणजे त्याचं सहन करणं ही कमजोरी नसून त्याची तपस्या आहे आणि ही तपस्या त्याला आयुष्याच्या उंचीवर घेऊन जाणारी असते. तर वृषभ राशीच्या भक्तांनो, ही होती वृषभ राशीच्या जीवनातील 50 कटू सत्य, पण मौल्यवान सत्य. कटू असली तरी ही सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक सजग, मजबूत आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, सत्य दुखावतं कारण ते आपल्याला बदलायला भाग पाडतं आणि जो बदल स्वीकारतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जातो. जर हा व्हिडिओमधील एखादं सत्य तुमच्या मनाला खोलवर उतरलं असेल तर तोच तुमच्यासाठी आजचा सर्वात मोठा संदेश आहे असे समजा.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. वृषभ राशीच्या तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या आणि सत्य सांगणाऱ्या व्हिडिओसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या जीवनात सद्बुद्धी, स्थैर्य, आनंद आणि समाधान नांदो हीच प्रार्थना. जय स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुन्हा एका पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.